कर्तृत्ववान सरदार म्हणून वसंत मोरेंचं कौतुक झाले आणि सोशल मीडियावरती याच निमित्ताने राज ठाकरे बरोबर वागतायत का, वसंत मोरे काही चुकतायत का, ह्याच्यावरतीच चर्चा होते. नेमकं प्रकरण काय हेच सांगणार आहे. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय मुंबईतच आणि शो सुरू झालाय सोशल गिरी, ज्याच्यामध्ये व्हायरल काय असतं, ट्रेंडिंग काय असतं या संदर्भात बोलत असतो. बातमी पलीकडची बातमी जी सोशल मीडियावरची आहे आणि तुमच्या माझ्यासाठी खास आहे, तिच्या सगळ्या अपडेट्स याच शो मधून घेत असतो. तर मी आजच्या शो मध्ये चर्चा आहे वसंत मोरेंची, त्यांच्या झालेल्या कौतुकाची आणि त्या निमित्ताने मनसेत नेमकं काय चालू आहे, मनसेतल्या खलबतांची चर्चा आहे. राजू पाटील यांच्या एका ट्विटची, संभाजी राजे यांची आणि चर्चा आहे गजानन काळेंची सुद्धा. त्यामुळे सगळंच जाणून घेऊया. सगळ्यात पहिले जाऊया वसंत मोरेंकडे. आता वसंत मोरेंनी आपल्या फेसबुकवरती आणि ट्विटरवरती एक पोस्ट टाकले, ज्याच्यामध्ये सरहद तर्फे त्यांच्यासाठी एक पत्र देण्यात आलं. तर या पत्रात काय म्हटलंय, तर सध्या एकूणच घडणाऱ्या घडामोडींमुळे अस्वस्थ होऊन मी हे पत्र लिहित आहे. तुमच्या राजकीय भूमिका काय असाव्यात हा तुमचा व्यक्तिगत आणि कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे आणि मीही तुमच्यासारखाच ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मात्र सामान्य माणसासाठी आणि प्रभागात शांतता राहावी यासाठी तुम्ही घेतलेली भूमिका आणि त्याची मोजलेली किंमत यामुळे सर्वत्र अंधार नाही अशी माझी खात्री झाली आहे. आधीच लोक एकीकडे उन्हाने तर दुसरीकडे असंख्य अडचणींनी गांजले आहेत. त्यांना अस्थिर करू नये यासाठी तुमची तळमळ खूप महत्वाची वाटते. सरदार मोठा झाला तर राजा आपोआपच मोठा होतो, मात्र राजा मोठा आहे म्हणून सरदार मोठे होतातच असं नाही, असं मला मनापासून वाटतं. तुमच्यासारखे कर्तृत्ववान सरदार हीच पक्षाची, समाजाची आणि देशाची शक्ती असते. तुमच्यासारखे सरदार दुखावले जाऊ नयेत, त्यांचा योग्य तो सन्मान राजाने, समाजाने आणि देशाने राखला पाहिजे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे कर्तृत्व सदैव उजळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. संजय नहार, संस्थापक अध्यक्ष सरहद. आता या पोस्टवरून आणि त्यातल्या शेवटच्या काही वाक्यांवरून पुन्हा एकदा या सरदाराला मनसेमध्ये चांगली वागणूक मिळते का, तो मनसेत नाखुश आहे का, राज ठाकरेंची भूमिका काही चुकते का, या सगळ्यावरती चर्चा सुरू झाली. कारण की जर का तुमच्या लक्षात असेल तर पुणे दौऱ्यामध्ये राज ठाकरे वसंत मोरेंची भेट घेणार होते, पण ती भेट काही केल्या झाली नाही. शिवाय पुण्यातल्या सभेमध्ये भाषण करणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा वसंत मोरे दिसून आले नाहीत आणि म्हणूनच पुन्हा एकदा या पोस्टच्या निमित्ताने चर्चेला उधाण आलंय. कोणी म्हणतंय की सरदार मोठा झाला की राजा आपोआपच मोठा होतो. तात्या, आपण जे कार्य करत आहात ते सर्व पक्षांनाच नव्हे तर सर्व जाती धर्मातल्या जनतेला मान्य आहे आणि म्हणूनच तर राजांना आपली दखल घेण्यास आपण भाग पाडत आहात. आपल्या हातून असंच महान कार्य घडत राहो. अक्षय जोशी असं म्हणतायत की राजाचं सर्वांवर लक्ष असतं. तात्या, तुमच्यावर थोडं जास्त आहे लक्ष, प्रेम आणि विश्वास सुद्धा. तर रणजित परब असं म्हणतात की वसंत तात्या साहेब, तुमची भूमिका सत्य आहे, पण तुम्ही मनसे आणि राज ठाकरे यांना सोडू नका हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कारण तुम्ही कोणालाही कधी नाही म्हटलं नाही. साधा कार्यकर्ता फोन जरी आला तरी फोन उचलता आणि भेट देता, चौकशी करता असा नेता आम्ही पाहिला नाही. एक कट्टर मनसे सैनिक. निखिल काळे असं म्हणतात की तात्या, तुमचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आवाज घुमणारच, शेवटी काम बोलतो. तर कल्पेश खैरनार असं म्हणतात की हे लोक तुम्हाला नक्कीच साहेबांपासून दूर करतील. तुमचं काम नक्कीच मोठं आहे तात्या, पण कधी कधी पक्ष भूमिका खूप महत्वाची असते. तुमच्या एक चुकीची वाट सगळे तुमचे स्पर्धक पाहत होते असं समजा. सापळा टाकूनच होते व तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही त्या सापळ्यात अलगद सापडत गेलायत. काळजी म्हणून बोलावं वाटतंय तात्या, सावरा आणि सांभाळून पावलं टाका. तुमचं भविष्य मनसेतच आहे, हेही दिवस जातील. तर भाऊ वाडकर असं म्हणतायत की कामाची पावती कर्तृत्ववान माणसाकडून भेटणं हे भाग्य कमीच लोकांना मिळतं. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला जनमानसांची कामं करायला ना कधी पदाची गरज पडली ना कधी पुढे पडेल असं वाटतं. आमच्या मनातील खंत एकच आहे की मुंबईचे साहेब चुकतायत, नक्की चुकतायत. त्याची किंमत पक्ष भोगतोय. बरेच सोडून गेलेत, अजूनही जातायत. हे थांबणार कधी? तर निलेश असं म्हणतायत की ज्या वेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस काठावर बसून थोडी वाट पाहावी लागते. त्यात तात्यांनी हे असंच करावं, कारण पूर काही वेळेपुरता असतो किंवा काही दिवसांचाच असतो. तर पंकज असं म्हणतात की वसंत तात्या, या मीडियापासून दूर राहा आणि आपलं समाजकार्य असं सुरू ठेवा. आपल्या कामाने
नाव अजून मोठं करा, आपल्याला प्रतिक्रिया द्यायची गरज नाहीये. एकंदरीतच वसंततांवरती असलेलं लोकांचं प्रेम आणि कट्टर मनसैनिकांचं प्रेम पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पोस्ट मधून वेगवेगळ्या कारणांनी समोर येतंय आणि म्हणूनच लोकांना असं मनापासून सांगावंसं वाटतंय की आमचं तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे तुम्ही काही मनसे सोडू नका, बाकी काही करा. आणि आता यावेळी सुद्धा असेच सल्ले वसंत मोरेंना दिले गेलेत. त्यावर ते काय करणार आहेत आणि राज ठाकरे फायनली या सगळ्यावर काही बोलणार आहेत का, हे सगळंच पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. यानंतर प्रचंड चर्चा आहे ती राजू पाटील, मनसेच्या राजू पाटील यांच्या एका ट्विटची. संभाजीराजे शिवसेनेकडून राज्यसभेवरती लढणार नाहीत हे जेव्हा घोषित झालं तेव्हा राजू पाटील यांच्या त्या पोस्टची गजानन काळेंनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. सगळ्यात पहिली पाहूया की राजू पाटील यांची पोस्ट काय होती. राजू पाटील म्हणालेले की राज्यातील गड किल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलं पाहिजे का? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याचं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावं. 23 तारखेची पोस्ट आहे, पण गजानन काळेंनी ती आता शेअर केली आणि त्यावर असं म्हटलंय की संभाजीराजेंना मनसे आणि मनसे आमदार राजूदादा पाटील यांचा पाठिंबा. राजेंचा मान सन्मान कसा ठेवायचा हे आम्हास ठाऊक. बाकी नाव छत्रपतींचं घ्यायचं आणि छत्रपतींच्या वंशजांच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही सेना आणि महाविकास आघाडीची नीती. मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा. थेट शब्दात गजानन काळे यांनी महाविकास आघाडीवरती शिवसेनेवरती हल्ला केलेला आहे आणि अर्थातच ह्याच्यावरती सोशल मीडियांना बरंच काही म्हणायचंय. कोणी म्हणतंय की झाली नाटकं चालू यांची, शिवसेना काही म्हणाली आणि यांनी विरोध केला नाही, असं कधी झालंय? काय झालं त्या दिबा पाटील फेलोशिपचं पुढे? जानेवारी नंतर कोणी ऐकलंही नाही का बघितलंही नाही, नुसती बनवा बनवी. तर सुनील शिंदे असं म्हणतात की शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेनं केलं, त्यांनी आपल्या कार्यातून स्वराज्य घडवलं. महाराज म्हणायचे कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही रायगडावर, त्यासाठी रोज जनतेसाठी झिजावं लागतं. आता यातून यांना काय सांगायचंय? समजदार को इशारा काफी आहे. संदीप असं म्हणतात की कधीपासून बीजेपी तुम्हाला चांगली वाटायला लागली? विकास कडू असं म्हणतात की काळे साहेब तुम्हाला अजून राजकारण शिकायला वेळ लागेल, थोडा अभ्यास करा. तर अजित राणे असं म्हणतात की तुमच्यासारख्या लोकांनी सांगू नये, ज्यांना छत्रपतींचा पुळका आला आहे त्यांच्या माहितीसाठी राजेंनी मोदींकडे मराठा आरक्षणाच्या विषयावर भेट मागितली होती. मोदींनी ती भेट दिली नाही, तेव्हा राजेंचा अपमान झाला नाही का? उगाच मराठा समाजाला मध्ये आणून भावनिक राजकारण करू नका. आता हा विषय काही इतक्या लवकर थांबणार नाहीये, यावर चर्चा होतच राहणार आहे आणि संभाजीराजे पुढे काय निर्णय घेतायत आणि नेमकं पुढे काय घडतं यावर ही चर्चा कुठल्या दिशेला जाते हे ठरणार आहे. अर्थात सोशल मीडियावरच्या या शो मध्ये ती दिशा सुद्धा तुम्हाला सांगितली जाईल आणि चर्चा काय ती सुद्धा सांगितली जाईल. तुम्हाला हा शो कसा वाटतंय ते मात्र तुम्ही नक्की सांगा आणि या शो मध्ये काय पाहायला आवडेल हे सुद्धा आमच्यापर्यंत अवश्य पोहोचा. पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.